हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण थर्ड चॅप्टरमधला मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट हा पॉईंट बघितलो होतो. तर त्याचे 3 टाईप्स आहेत. एक आहे कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन आणि तिसरा रेडिएशन. आता फर्स्ट कंडक्शन म्हणजे काय ह्याचं आपण पुन्हा एकदा रिकेप बघूयात. तर कंडक्शन काय आहे? कंडक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू दी लो टेम्परेचर रिजन विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे काय? मूविंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका प्लेसपासून ते दुसऱ्या प्लेसपर्यंत मूव्ह होणे. तर विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम. इथं कशामध्ये होतं? लास्ट टाइम आपण एक सॉलिडचं एक्झाम्पल घेतलं होतं. कुठला? रॉडचा. एका मेटल रॉडला आपण एका ठिकाणी मेणबत्तीने हीट पास करत होतो. तर हे हीट कसं पास होतं? हाय टेम्परेचर रिजन टू दी लो टेम्परेचर रिजनकडे जात असतात. तेव्हा त्यातले मॉलिक्युल्स हे व्हायब्रेट होतात. मॉलिक्युल्स हे मूव्ह होत नाहीत, म्हणजे विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन मूव्ह न होता तिथे हीट पास होतो. कशामध्ये? सॉलिडमध्ये. तर त्यालाच कंडक्शन असं म्हणतात. तर एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो? हीट ट्रान्सफर थ्रू मेटल रॉड. ठीक आहे. आता सेकंड, कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय? कन्व्हेक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू दी लो टेम्परेचर रिजन विथ ॲक्च्युअल मायग्रेशन. इथं मूवमेंट होतो. कशाचा? मॉलिक्युलचा. ऑफ द पार्टिकल्स फ्रॉम द मीडियम. तर ह्याचं पण आपण एक्झाम्पल बघितलं होतो. बीकरमध्ये वॉटर घेतल्यानंतर खाली हीट पास करत असताना तिथे वॉटर मॉलिक्युल्स खालच्या लेवलपासून ते वरच्या लेवलकडे जातात. तसेच गॅस मॉलिक्युल्स पण खालून वरती जात असतात. तर हे झालं कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनचे एक्झाम्पल्स काय आहेत? वॉटर आणि गॅस. आता तिसरा काय आहे? तिसरा टाईप कुठला आहे? रेडिएशनचा. रेडिएशन म्हणजे काय? रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कुठून येतात? सूर्याकडून येतात. ते पण आपण एक्झाम्पल बघितलं होतं. फॉर दिस प्रोसेस मटेरियल मीडियम इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आपल्याला माहीत आहे की व्हॅक्यूममध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज पास होऊ शकतात. व्हॅक्यूम म्हणजे ॲब्सेन्स ऑफ मीडियम असेल तरी पण तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे ट्रान्सफर होऊ शकतात. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ट्रॅव्हल थ्रू दी व्हॅक्यूम. ह्याचं एक्झाम्पल काय? हीट ट्रान्सफर फ्रॉम सन टू दी अर्थ बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ठीक आहे. हे झालं रेडिएशनबद्दल. त्याच्यानंतर आपण तिघांचं डिफरन्स बघितलं होतं. मग आता आपण 2 एक्सरसाइज बघू. त्याचं तुम्ही रिझन सांगा. पहिला क्वेश्चन आहे, वाय थर्मस फ्लास्क कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड ग्लास वेसल विथ द व्हॅक्यूम बिटवीन द वॉल्स. आणि दुसरा आहे, वाय डोंट वी गेट हीट फ्रॉम दी सन बाय कंडक्शन ऑर अ कन्व्हेक्शन. तर आपण पहिल्याचा आन्सर बघू. थर्मस फ्लास्क किंवा व्हॅक्यूम फ्लास्क दोन्ही एकच आहेत. तर थर्मस फ्लास्क हे आपण कशासाठी वापरतो? कुठलाही गोष्ट थंड किंवा गरम तसाच ठेवण्यासाठी वापरतो. तर थर्मस फ्लास्क हे डबल वॉल्ड ग्लासनी बनलेला असतो. दोन्ही ग्लासमध्ये एक व्हॅक्यूमचा स्पेस दिलेला असतो आणि आतमध्ये मेटॅलिक केस किंवा कॉर्कच्या सपोर्टनी ते ठेवलेला असतो. आणि तसेच आउटर आणि इनर ग्लास सरफेस जो असतो तो हायली सिल्वर कलर्ड असतो. हायली सिल्वर असतो आणि त्याचा माउथ हे एअर टाईटनी फिट केलेला असतो. तर ह्या दोन वॉल्समधला जो स्पेस असतो तो कंडक्शन आणि कन्व्हेन्शन म्हणजे हीट ट्रान्सफर न होता ते कंडक्शन आणि कन्व्हेक्शनने हीट लॉस होऊ नये याची काळजी घेतो. तसेच एअरटाईट कॉर्क हे बॅड कंडक्टर ऑफ हीट असतो आणि त्यामुळे हीट ट्रान्सफर व्हायचे चान्सेस कमी असतात. मग आपण आन्सर कसं लिहायचं? थर्मस फ्लास्क कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड ग्लास वेसल विथ व्हॅक्यूम बिटवीन द वॉल्स बिकॉज फर्स्ट ग्लास इज बॅड कंडक्टर ऑफ हीट आणि व्हॅक्यूम बिटवीन द टू ग्लास ॲक्ट ॲज अन इन्सुलेटर. So that double walled glass vessel with the vacuum prevents the heat loss by the conduction. Therefore, the temperature of liquid inside the thermos flask remains constant. मग ह्याचा अर्थ काय होतो? थर्मस फ्लास्क हे बॅड कंडक्टरपासून बनलेला असतो. म्हणजे ग्लास हे काय आहे? बॅड कंडक्टर.
मग बॅड कंडक्टरपासून बनलेला वस्तू आणि पुन्हा त्यामध्ये व्हॅक्यूम असल्यामुळे व्हॅक्यूम पण इन्सुलेटरसारखं ॲक्ट करतो. बॅड कंडक्टर म्हणजे काय? इन्सुलेटर. मग इन्सुलेटर आणि बॅड कंडक्टरमध्ये हीट टेम्परेचर लॉस व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे गरम वस्तू गरमच असतो आणि थंड वस्तू थर्मल फ्लास्कमध्ये थंडच राहतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघू. वाय डोंट वी गेट हीट फ्रॉम द सन बाय कंडक्शन ऑर कन्व्हेक्शन? तर आन्सर काय आहे? फॉर द प्रोसेस ऑफ कंडक्शन अँड कन्व्हेक्शन मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड. कंडक्शन आणि कन्व्हेक्शनसाठी मीडियमची गरज लागते. बट बिटवीन दी सन अँड अर्थ देर इज अ व्हॅक्यूम. सन आणि अर्थमधला जो स्पेस आहे तो व्हॅक्यूमचा आहे. तिथं ॲब्सेंट ऑफ मीडियम असतो. ड्यू टू द व्हॅक्यूम देर इज अ नो स्कोप फॉर कंडक्शन आणि कन्व्हेक्शन. व्हॅक्यूम स्पेसमध्ये कन्व्हेक्शन आणि कंडक्शन होत नाही. त्यामुळे वी डू नॉट रिसीव हीट फ्रॉम दी सन बाय कंडक्शन ऑर अ कन्व्हेक्शन. इन जनरल सांगायला गेलो तर सन आणि अर्थमध्ये व्हॅक्यूम आहे. तर व्हॅक्यूम असल्यामुळे तिथं कंडक्शन आणि कन्व्हेक्शन होत नाही. कंडक्शन आणि कन्व्हेक्शनसाठी एखादी मीडियमची गरज लागते. त्यामुळे आपण सनकडून हीट घेऊ शकत नाही. कशामध्ये? कन्व्हेक्शन आणि कंडक्शनच्या प्रोसेसमध्ये. मग आता आपण नेक्स्ट बीट नंबर 4.4 गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट बघू. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा कंडक्शनकडे जावं लागेल. आपण अभ्यास केलो की कंडक्शनमध्ये हीट फ्लो होतो. मॅटर्स हे ॲटम्स आणि मॉलिक्युल्सपासून बनलेला असतो. ते कंटिन्यू मोशनमध्ये असतात. त्यामुळे तिथं हीट किंवा थर्मल एनर्जी क्रिएट होतो. हीट एका प्लेसपासून ते दुसऱ्या प्लेसपर्यंत जाण्यासाठी 3 वेजची गरज लागते. एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे रेडिएशन. आत्ताच आपण बघितलो की कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन काय असतो. तरी आपण ॲनिमेशनने पुन्हा एकदा बघू की काय असतो. हीट हे पार्टिकल आणि मॅटरपासून डायरेक्ट ट्रान्सफर होतो. त्यालाच कंडक्शन असं म्हणतात. मॉलिक्युल्समध्ये हीट हे हायर टेम्परेचरपासून ते लोअर टेम्परेचरपर्यंत ॲटम्सचा मायग्रेशन होत ट्रान्सफर होतो. सेम लास्ट टाईमसारखं एका साईडला आपण मेणबत्ती ठेवला असता तर आपण हातात एखादा मेटल रॉड होल्ड केला तर मेणबत्तीचा हीट गरम होत होत आपल्याला एका ठराविक वेळानंतर चटका बसतो आणि तेव्हा आपण रॉड होल्ड करू शकत नाही. तर हे असं का घडतं? हीट हे ट्रान्सफर होत असतो. ॲटम थ्रू हीट ट्रान्सफर होत असताना ॲटम्स हे मायग्रेट होतात. शेक होत तिथं हीट ट्रान्सफर होतो. मग आता आपण गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे काय बघू. कंडक्शन ऑफ हीट हे कुठल्या मटेरियलचं आहे ह्याच्यावरती डिपेंड असतो. मटेरियल कुठलं आहे आणि कशापासून बनलेलं आहे ह्याच्यावरती डिपेंड असतो. जर मटेरियल गुड कंडक्टर असला तर तिथे हीट हे चांगल्या प्रमाणे पास होतो. कारण तिथे इलेक्ट्रॉनची संख्या बऱ्यापैकी असते. मेटल, ॲल्युमिनियम, आयरन हे काय आहेत? गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत. कॉपर, गोल्ड, सिल्वर पण गुड कंडक्टर्स आहेत. आता बॅड कंडक्टर ऑफ हीट. अ सबस्टन्सेस दॅट डू नॉट कॅरी हीट आर कॉल्ड बॅड कंडक्टर्स. बॅड कंडक्टरमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. त्यालाच इन्सुलेटर असं म्हणतात. ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. हे कशामुळे होतो? कारण इथं ॲटमचं स्ट्रक्चर खूप क्लोज असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होऊ शकत नाहीत. फ्री स्पेस इथं कमी असल्यामुळे आणि टाईटली बॉन्ड असल्यामुळे इथं व्हायब्रेशन्स होत नाहीत. त्यामुळे करंट फ्लो होत नाही. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? वूल, ग्लास आणि प्लास्टिक. मग आता कंडक्टर्स ऑफ हीट. एका गॅसवरती तुम्ही पॅन ठेवा. पॅनला हँडल जो आहे तो इन्सुलेटरचा आहे. जर त्यामध्ये तुम्ही पाणी उकळत असताना गॅस स्टोवपासून कंटिन्युअली हीट पास होत आहे. जेव्हा हीट म्हणजे मेटल जो आहे तो गरम झाल्यानंतर तुम्हाला हँडलला चटका बसत नाही. कारण हँडल हे इन्सुलेटरचा आहे. जर का आपण मेटलला हात लावलो तर आपल्याला चटका बसेल. कारण ते गुड कंडक्टर आहे. कारण मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत नाहीत. त्यामुळे ते ऑलवेज कोल्ड असतो. मग आता आपण गुड कंडक्टर्स ऑफ हीट काय म्हणू शकतो? द सबस्टन्स विच कंडक्ट हीट इझिली आर कॉल्ड गुड कंडक्टर्स ऑफ हीट. फॉर एक्झाम्पल स्टील, कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम एक्सेट्रा.
आणि आता इन्सुलेटर म्हणजे काय? इन्सुलेटर ऑर अ बॅड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणजे द सबस्टन्सेस विच डू नॉट कंडक्ट हीट इझिली आर कॉल्ड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट ऑर इन्सुलेटर्स ऑफ हीट. फॉर एक्झाम्पल ग्लास, वूड, एअर, थर्माकोल, वूल, पेपर एक्सेट्रा. जर का आपल्याला हा दोघींमधला डिफरन्स विचारला तर फर्स्ट पॉईंट आपण त्याचं डेफिनेशन लिहायचा, सेकंड पॉईंट त्याचे एक्झाम्पल्स आणि थर्ड कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इज व्हेरी हाय इन कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्समध्ये फर्स्ट पॉईंट डेफिनेशन लिहायचं आणि सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड इथे कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इज व्हेरी लो. हे झालं इन्सुलेटरबद्दल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. नेक्स्ट आहे बीट नंबर 4.5 थर्मल कंडक्टिव्हिटी. पुन्हा ह्याचे 3 टाईप्स आहेत. 4.5.1 कंडक्शन ऑफ हीट थ्रू मेटल रॉड आणि 4.5.2 टेम्परेचर ऑफ ग्रॅडियंट आणि 4.5.3 लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ह्याच्यामधलं आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत, कंडक्शन ऑफ हीट थ्रू मेटल रॉड. इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की एक रॉड आहे, त्याला आपण AB असं म्हणलो आणि 4 थर्मामीटर त्या रॉडला आपण ड्रिल करून इन्सर्ट केलो. नंतर स्मॉल अमाऊंट ऑफ मर्क्युरी ह्या होल्समध्ये आपण ॲड केलो, कारण थर्मामीटर आणि रॉडमध्ये चांगलं कॉन्टॅक्ट असण्यासाठी. अगोदर हीट देत नसताना थर्मामीटरमध्ये सेम टेम्परेचर दाखवतो. जर का आपण पॉईंट एला कंटिन्यूली हीट पास केलो तर पॉईंट ए पासून ते पॉईंट बी पर्यंत टेम्परेचर वाढत जातो आणि कंटिन्यूली पॉईंट एकडे हीट पास होत असल्यामुळे थर्मामीटर्समध्ये कंटिन्यूली टेम्परेचर वाढत चाललेलं आपल्याला दिसेल. तर ह्या स्टेटला व्हेरिएबल स्टेट असं म्हणतात. मग कालांतराने काही टाईम गेल्यानंतर सगळे थर्मामीटर एक स्टेडी टेम्परेचर दाखवतो, त्याला स्टेडी स्टेट असं म्हणतात. स्टेडी स्टेट म्हणजेच रेट ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू दी रेट ऑफ हीट लॉस्ट बाय अ रॉड. आता आपण व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स आणि स्टेडी स्टेट ऑफ सबस्टन्सचा डेफिनेशन बघूया. व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स. व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स ह्याचं काय आहे डेफिनेशन? द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ सबस्टन्स कंटिन्युअसली चेंजेस इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजेच काय? प्रत्येक वेळी सबस्टन्सचा टेम्परेचर हा चेंज होत जातो, कंटिन्युअली चेंज होत जातो. इथं कॉन्स्टंट असत नाही, कंटिन्युअली टेम्परेचर चेंज होणे ह्यालाच व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स असं म्हणतात. तर ॲट व्हेरिएबल स्टेट द रेट ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन इज ग्रेटर दॅन, इथं इक्वल टू नसतं, इज ग्रेटर दॅन रेट ऑफ हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स. इथे रेट ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन हे ग्रेटर असतं ॲज कम्पेअर टू हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे स्टेडी स्टेट ऑफ सबस्टन्स. इथं काय असतो? द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ सबस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट ऑर स्टेडी स्टेट इज कॉल्ड ॲज स्टेडी स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजेच काय? इथं टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट म्हणजे स्टेडी स्टेटमध्ये असतो, तर त्यालाच स्टेडी स्टेट ऑफ सबस्टन्स असं म्हणतात. तर स्टेडी स्टेटमध्ये रेट ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू दी रेट ऑफ हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स सेम असतो. ठीक आहे, म्हणजेच काय? रेट ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन हे सेम असतो कशाशी? रेट ऑफ हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स. मग आता आपण नेक्स्ट लेक्चरला टेम्परेचर ग्रॅडियंट व लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे ते बघूयात. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? डेफिनेशन्स विथ द एक्झाम्पल्स. कुठले कुठले? कंडक्शनचा, कन्व्हेक्शनचा, रेडिएशनचा डेफिनेशन आणि एक्झाम्पल बघितलो. तसेच 2 एक्सरसाइज बघितलो. एक होता थर्मल फ्लास्कचा आणि दुसरा होता सनकडून येणारे रेज हे इन द फॉर्म ऑफ कंडक्शन आणि कन्व्हेक्शन थ्रू का येत नाही. ठीक आहे, हे झाले त्याचे ॲप्लिकेशन्स. त्याच्यानंतर आपण गुड कंडक्टर म्हणजे काय, बॅड कंडक्टर म्हणजे काय. बॅड कंडक्टरलाच इन्सुलेटर असं म्हणतात आणि कंडक्टर आणि इन्सुलेटरमधला डिफरन्स आपण बघितलो. तर नंतर आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटीमध्ये आपण कुठलं एक्झाम्पल बघितलं होतं? कंडक्शन ऑफ हीट थ्रू दी मेटल रॉड. मग त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल स्टेट ऑफ सबस्टन्स काय असतो आणि स्टेडी स्टेट ऑफ सबस्टन्स काय असतो ते पण बघितलो. तर हे सगळे प्रत्येक पॉईंट आपण डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स नोटबुकमध्ये लिहून काढायचा. नोटबुकमध्ये हे प्रत्येक पॉईंट आणि एक्झाम्पल्स लिहून काढायचे. थँक्यू.